विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी गेस्ट पेपर व्हिडिओ नंबर 5 म्हणजे हा आपला 5वा गेस्ट पेपर आहे। यापूर्वी आपण 4 गेस्ट पेपर दिलेले आहेत। तुम्ही जर ते व्हिडिओ पाहिले नसतील तर चॅनलवर उपलब्ध आहे। त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण लिंक दिलेली आहे। तरीही तुम्हाला हा व्हिडिओ पाहता येत नसेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकतात। पाहूयात 5वा गेस्ट पेपर लगेच। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण टीईटी गेस्ट पेपर फ्रॉम 1 to 5 म्हणजेच पेपर 1 साठी हा गेस्ट पेपर असून यापूर्वी आपण एकूण 4 गेस्ट पेपर दिलेले आहेत। 4 गेस्ट पेपर हा 5वा गेस्ट पेपर आहे। ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वीचे पेपर पाहिले नाहीत त्यांना जर व्हिडिओच्या लिंक हवे असतील तर तुम्ही व्हॉट्सअप करू शकतात। आणि व्हॉट्सअपसाठी हा नंबर आहे 8856 046 142। जीनियस मॅथ नावाने हा नंबर आपण सेव्ह करू शकतात। जीनियस मॅथ। तुम्हाला जर यापूर्वीचे गेस्ट पेपरच्या लिंक चॅनलवर उपलब्ध नाही झाल्या तर तुम्ही या नंबरला व्हॉट्सअप करा। तुम्हाला व्हॉट्सअपवर सर्व लिंक दिल्या जातील। तर पाहूयात गेस्ट पेपर। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गेस्ट पेपर प्रत्येक बारकाईने पहा, प्रत्येक प्रश्न लिहून ठेवा। गणिताला याच्या बाहेरचा प्रश्न असणारच नाही याची गॅरंटी बाळगा, कारण हे गेस्ट पेपर म्हणजे यापूर्वी झालेल्या पेपरला समांतर असे हे सर्व प्रश्न असून सहज आणि सोप्या पद्धतीने या ठिकाणी आपण गेस्ट पेपर देत आहोत। तर पाहूयात पहिला प्रश्न लगेच। तर या ठिकाणी पहिला प्रश्न आहे 11 ते 70 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज व सर्व विषम संख्यांची बेरीज यातील फरक किती। तर पहा 11 ते 70 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज, समसंख्याची बेरीज आणि विषम संख्यांची बेरीज, विषम संख्यांची बेरीज यातील आपणास फरक शोधायचा आहे। तर पहा आपल्याला यापूर्वी पण सांगितलेला या प्रकारचा प्रश्न कसा सोडवायचा। तर 11 12 ही एक जोडी गृहीत धरा, पेयर। त्यानंतर दुसरी पेयर होईल 13 14 15 16। तर ह्या पेयरचा जर विचार केला तर या ठिकाणी पहा प्रत्येक ठिकाणी एक विषम संख्या आहे, एक सम संख्या आहे। एक विषम एक सम, एक विषम एक सम, म्हणजे या पेयर मध्ये 1 चा फरक आहे, 1 चा फरक आहे। म्हणजे 11 पेक्षा 12 1 ने मोठा आहे, 13 पेक्षा 14 1 ने मोठा आहे। तर शेवटची पेयर आपली असणार आहे 69 70। तर एकूण जोड्या किती होतात पहा। म्हणजे या ठिकाणी पहा ही एक जोडी असेल तर 1 चा फरक पडेल, या 2 जोड्या असतील तर हा 1 आणि हा 1 म्हणजे 2 चा फरक पडेल, 3 जोड्या असल्यास 3 चा फरक पडेल। मग आपल्याकडे एकूण जोड्या किती होतात हे आपल्याला शोधता आलं पाहिजे। आणि जोड्या किती होतात हे जर आपल्याला शोधायचं असेल तर अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने तुम्ही या जोड्या शोधू शकतात। तर यासाठी एक सोपी ट्रिक अशी आहे जोड्या शोधण्याची। शेवटची संख्या विषम घेतल्या तर विषमच घ्या, सम घेतल्या तर समच घ्या, कोणतंही घेऊ शकता तुम्ही। तर शेवटची संख्या आपण समजा सम घेऊयात 70, पहिली सम संख्या 12 छेदामध्ये 2 अधिक 1। तर या सूत्राचा वापर करून तुम्ही जोड्या शोधू शकतात। तर 70 मधून 12 जर गेलं तर या ठिकाणी राहील 58 छेदामध्ये 2 अधिक 1। 58 ला 2 न भागा उत्तर येतं 29 अधिक 1, म्हणजे टोटल होईल 30 पेयर्स। एकूण 30 जोड्या होतील आणि 30 जोड्या म्हणजे 30 चा फरक पडणार आहे। म्हणजे समसंख्या या 30 ने, समसंख्यांची बेरीज 30 न जास्त असेल, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। तर पहा आपल्याला पेयर शोधता आल्या पाहिजेत। आणि जर पेयर होत नसेल तर शेवटची कोणती तरी एक संख्या जास्त होते, पेयरचा फरक काढा आणि शेवटची संख्या त्याच्यातून वजा करा, किंवा फरक आलेला शेवटच्या संख्येतून वजा करा, तुम्हाला डिफरन्स मिळेल। यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न। पुढचा प्रश्न आहे 3 गुणिले 60 चा घातांक वजा 1 ही स्थानिक किंमत असणारा पर्याय शोधा। तर सुरुवातीला आपल्याला
जी संख्या दिलेली आहे 3 गुणिले 60चा घातांक वजा 1, तर याचा नेमका मिनिंग काय होतो हे कळणं गरजेचं आहे. तर हे 3 गुणिले 60चा घातांक वजा 1, याला जर आपल्याला धन लिहायचं असेल तर आपण असं लिहू शकतो 60चा घातांक अधिक 1 छेदामध्ये, म्हणजेच 3 गुणिले 1 छेद 60चा घातांक 1 म्हणजे 60च. आता हे जर आपण सोडवलं तर 3 1 3, 3 2 6 आणि हे 0 म्हणजे 1 छेद 20. आता याला जर आपण दशांश अपूर्णांकामध्ये भागलं तर भागाकार काय येतो पहा. सुरुवातीला आपण असं लिहूयात 1/2 आणि ह्या 2ला पुढे 10 लिहूयात. आता 1/2 म्हणजे काय 0.5 आणि छेदामध्ये पुन्हा हे 10 म्हणजे याचं उत्तर येईल 0.05. आता दशांश चिन्हानंतर दुसऱ्या स्थानी 5 असलेला पर्याय जर आपण शोधला या ठिकाणी, तर या ठिकाणी पहा हे दशांश चिन्ह आणि त्याच्या दुसऱ्याच ठिकाणी 5, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. म्हणजे आपल्याला याची किंमत शोधावी लागते दिलेल्या संख्यांची आणि तीच किंमत असणारा आपल्याला स्थानिक किंमत असणारा पर्याय जर शोधला तर उत्तर मिळेल. यानंतर पुढील प्रश्न, खालील पैकी जोडमूळ संख्यांचा पर्याय निवडा. तर आता जोडमूळ संख्यांचा पर्याय निवडत असताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे जोडमूळच्या ज्या काही कंडिशन आहेत, जोडमूळ, तर त्या कंडिशन आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. यालाच आपण ट्विन प्राईम नंबर असं म्हणतो, ट्विन प्राईम नंबर. तर नेमकं काय अर्थ होतो याचा, जोडमूळ. तर यामध्ये पहिली कंडिशन महत्वाची, दोन्ही संख्या मूळ असाव्यात, दोन्ही संख्या मूळ, दोन्ही संख्या मूळ असाव्यात. आणि दुसरी, दोन संख्यात 2चा फरक असावा, डिफरन्स 2चा असावा. या जर 2 गोष्टी फॉलो होत असतील तर त्या जोडमूळ संख्या असतात. आता जर निरीक्षण केलं तर 165 ही मूळ संख्या नाही आणि आपल्याला तर सांगितले दोन्ही मूळ असाव्यात, ही नाही म्हणजे ही जोडी पण असणार नाही. त्याचबरोबर पहा 1 5 9 यांची जर बेरीज केली तर बेरीज येते 15 आणि याला 3 ने भाग जातो. हे आपल्याला कळलं पाहिजे, म्हणजे हे कुणी तुम्हाला येऊन सांगणार नाही की तू असं शोध असं कर. तर तुम्हाला जे नॉलेज आहे किंवा जे तुम्हाला माहिती आहे त्याचा वापर तुम्हाला करता आला पाहिजे. याला 3 ने भाग जातो म्हणजे ही पण संख्या मूळ नाही, म्हणजे ही पण जोडी कॅन्सल. आता राहिलं 179 आणि 181. तर या ठिकाणी या दोन्हीही संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो का, 3 ने भाग जातो का, 5 ने जातो का, 7 ने जातो का, 19 ने जातो का, हे आपल्याला चेक करता आलं पाहिजे. आणि तुम्हाला कळेल की या दोन्हीही मूळ संख्या आहेत, दोन्हीमध्येही 2चा फरक आहे, 181 वजा 179 म्हणजे फरक 2चा आहे. म्हणजे ह्या दोन्ही कंडिशन या संख्या पूर्ण करतात, म्हणून जोडमूळ संख्या आहेत 179 अँड 181. ही जोडमूळ संख्येची जोडी आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 400 वस्तूची विक्री किंमत 500 वस्तूच्या खरेदी किमती एवढी आहे, तर शेकडा नफा किती. तर पहा यासाठी मी तुम्हाला एक सोपी पद्धत सांगितली होती, एलसीएम मेथड. तर 400 आणि 500चा लसावी एलसीएम हा 2000 येतो. एलसीएम काढता येत नसेल तर 400 आणि 500 कोणत्या संख्येला भाग जातो एवढं शोधा. आता 400 वस्तूची विक्री 2000 रुपये असं समजा, 400 वस्तूची विक्री 2000, मग एक वस्तूची विक्री किती होईल, एक वस्तूची विक्री. तर या 2000ला जर 400 ने भागलं तर उत्तर येईल 5 रुपये, म्हणजे विक्री 5 रुपये. त्यानंतर 500 वस्तूची खरेदी ती पण 2000 रुपये आहे समजा, मग एका वस्तूची खरेदी किती असेल, तर 2000ला जर 500 ने भागलं तर 4 रुपये.
याचाच अर्थ तुम्हाला एक कळतो की खरेदी किंमत आहे 4 रुपये, विक्री किंमत आहे 5 रुपये, म्हणजे नफा किती झाला मग? नफा बरोबर 5 वजा 4 म्हणजे विक्री किंमत वजा खरेदी किंमत 1 रुपया नफा. आता शेकडा नफा काढायचा असेल आपणास, शेकडा नफा, तर एकूण नफा सूत्र माहिती असू द्या, एकूण नफा छेदामध्ये खरेदी किंमत गुणिले 100. एकूण नफा 1 रुपये, खरेदी किंमत 4 रुपये गुणिले 100. हे जर सोडवलं तर याचं उत्तर येतं 25% नफा, म्हणजेच पर्याय क्रमांक 1. तर या पद्धतीने जर सोडवला तर तुम्हाला कोणतीही ट्रिक पाठ करायची गरज नाही. आणि हे सर्व मी लिहिलंय, तुम्ही हे तोंडी करू शकतात. 400 वस्तू 2000, 1 वस्तू 5 रुपयाला, 500 वस्तू 2000, 1 वस्तूची खरेदी 4 रुपये. मग तोटा झाला का नफा झाला हे पण कळेल आणि सेकंदामध्ये गणित सोडवता येईल. यानंतर पुढील प्रश्न, 72 ने निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती? आता पहा, 72 ने भाग जाणार आहे, याचा अर्थ त्या संख्येला 8 ने पण भाग गेला पाहिजे. 8 व 9 ने भाग जाणे गरजेचे आहे, कंपल्सरी भाग जाणे मस्ट आहे, गरजेचं आहे. मग या ठिकाणी कोणत्या संख्येला 8 ने भाग जातो किंवा 9 ने भाग जातो? तर 9ची कसोटी तुम्हाला माहिती आहे, सर्व अंकांची बेरीज 9च्या पाड्यात. तर या ठिकाणी जर बेरीज केली 6 आणि 2, 8 आणि 4 12 आणि 8 20, बेरीज 20 येते. या संख्येला 9 ने भाग जात नाही. या ठिकाणी बेरीज करून पहा, 9 आणि 7 16 आणि 3 19 आणि 2 21 बेरीज येते. या पण संख्येला 9 ने भाग जात नाही. या संख्येला चेक करूयात, बेरीज येते 12, या पण संख्येला 9 ने भाग जात नाही. या ठिकाणी बेरीज पहा आता, 7 आणि 3 10 आणि 5 15 आणि 8 23 आणि 4 27. आता हे तिन्ही पर्यायाला जात नाही, म्हणजे राहिलाय तो एकच पर्याय आणि त्याला पण 9 ने भाग जातो का आपण खात्री केलेली आहे. म्हणजे 72 नेच भाग घातला पाहिजे असं काहीही नाही. 72ला 9 ने 8 ने भाग जातो म्हणून आपण डायरेक्ट 8 आणि 9चा विचार केलेला आहे आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील प्रश्न आहे, 428 ही संख्या 9 वेळा घेऊन गुणाकार केल्यास एकक स्थानी कोणता अंक येईल? तर पहा, 428 ही संख्या 9 वेळा घ्यायची आहे, म्हणजे 428 गुणिले 428 असं किती? 9 वेळा. याचाच दुसरा मिनिंग असा होतो 428चा घातांक 9. आणि घातांक किती आहे यावरून आपण सेकंदामध्ये सोडवू शकतो. तर यासाठी काय करायचे तुम्हाला, 9ला म्हणजे घातांकाला 4 न भागायचं आहे. 4 दोन्ही 8, बाकी आलेली आहे 1, म्हणजे बाकी 1 असेल तर त्या संख्येचा फक्त एककचं स्थान घ्यायचं, म्हणजे बाकी 1 म्हणजे 428, एकक स्थानचा 8 एकच वेळेस घ्या, म्हणून एकक स्थानी असेल 8, पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील प्रश्न, 2 संख्येचा बेरजेचा वर्ग 4624 असून त्या 2 संख्येचा गुणाकार 1140 आहे, तर त्या संख्येतील फरक किती? तर याची ट्रिक तुम्हाला सांगितली होती मी. हा बेरजेचा वर्ग आहे, तर हा 4624 असाच ठेवा. त्यानंतर जो संख्येचा गुणाकार आहे 1140, याला आपण 4 न गुणूयात. 4 गुणिले 0 0, 4 गुणिले 4 16ला 6 चली 1, 4 1 4 आणि 1 5, हातचे नाही देणार काहीच. 4 1 4 म्हणजे 4560. तर हे 4560 यातून वजा करूयात. 4 मधून 0 गेले 4, 12 मधून 6 गेले 6, 5 मधून 5 गेले 0 0. तर हा फरक किती आलेला आहे? 64. आणि याचा आपल्याला वर्गमूळ काढायचा आहे. वर्गमूळ येतं 8 आणि म्हणून त्या 2 संख्येतील फरक असतो 8, पर्याय क्रमांक 3. पुन्हा एकदा ट्रिक लक्षात ठेवा. वर्गाची बेरजेचा जो वर्ग आहे तो लिहून ठेवा. गुणाकाराची 4 पट करा. 4च पट करायची प्रत्येक वेळेस हे लक्षात ठेवा, परंतु गणिताचा फॉर्मॅट हाच असला पाहिजे. यानंतर पुढील प्रश्न,
एका वर्तुळावरील 8 बिंदू परस्परांशी एक एकदा जोडण्यासाठी 4 रेषाखंड काढले आहेत, तर जास्तीत जास्त आणखी किती रेषाखंड काढता येतील? तर यासाठी आपण वेगवेगळ्या ट्रिक्स पाहिल्या होत्या सहज आणि सोप्या पद्धतीनं. तर या प्रश्नाचा मीनिंग आपण समजून घेऊयात. या ठिकाणी आपण एक सर्कल काढणार आहोत. तर हे सर्कल आहे आणि यावर 8 बिंदू आहेत. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. तर हे 8 बिंदू 1 2 3 4 5 6 7 8 बिंदू जोडून किती रेषाखंड काढता येतात? आणि त्यामध्ये 4 रेषाखंड ऑलरेडी काढलेले आहेत. तर याची ट्रिकच आहे, माहिती असू द्या तुम्हाला. तर यासाठी ट्रिक अशी आहे, 8 बिंदू गुणिले 8 पेक्षा 1 कमी 7/2, म्हणजे सूत्रच लिहायचं झालं तर n कंसात n वजा 1/2 या सूत्रानुसार सोडवायचे आपणास. बेक बे बेचोक 8, 4 गुणिले 7 म्हणजेच 28 रेषाखंड काढता येतात, पण ऑलरेडी 4 काढलेले आहेत, म्हणून 28 मधून 4 वजा करा, म्हणजे कुठेतरी 4 त्यांनी काढून ठेवलेत. असं 1 2 3 4 काढलेत, तर राहिलेले आणखी 24 रेषाखंड तुम्ही या ठिकाणी काढू शकतात. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. आणि विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे यासारखेच प्रश्न परीक्षेत असणार आहेत. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला टीईटी साठी क्लास लावायचा असेल, टीईटी किंवा सीटीईटी, तर गणितासाठी बॅचेस चालू आहेत. सहज आणि सोप्या पद्धतीने तुम्ही क्लास लावू शकतात. त्याचबरोबर गणितासाठी ज्या आपल्या चॅनलवर वेगवेगळ्या ट्रिक्स आहेत, त्या ट्रिक्सचं हे एक पुस्तक आहे, जीनियस मॅथ्स अँड ट्रिक नावाचं. हे बेसिक टू MPSC सर्व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे, सहज आणि सोप्या भाषेमध्ये. म्हणजे तुम्ही जीनियस चॅनलवरील जेवढ्या काही ट्रिक्स पाहिलेल्या आहेत आतापर्यंत, त्या सर्व ट्रिक्स तुम्हाला या पुस्तकामध्ये पाहायला मिळतील. QR कोड दिलेले आहेत, म्हणजे एखादा धडा जर आपल्याला कळत नसेल तर डायरेक्ट आपण QR कोड सर्च केला तर तुम्ही व्हिडिओ सुद्धा पाहू शकतात. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. समजा या ठिकाणी आता गुणोत्तर, प्रमाण आणि चलन, व्यस्तचलन हा धडा आहे. जर तुम्हाला हे वाचू वाटत नसेल, म्हणजे या ठिकाणच्या नोट्स तुम्हाला वाचायच्या नाहीत, समजूनच घ्यायचं आहे, तर तुम्ही हा QR कोड सर्च करा. QR कोड सर्च केला की तुम्हाला डायरेक्ट यूट्यूबवरचा व्हिडिओ प्ले होतो आणि तुम्ही संपूर्ण प्रकरण व्हिडिओद्वारे सुद्धा शिकू शकतात. किंवा आणखी पण या ठिकाणी QR कोड दिलेले आहेत, जसं की पहा, कोणती संख्या मिळवून पूर्ण वर्ग होईल, तर हा QR कोड सर्च केला की तुम्हाला हा व्हिडिओ पाहायला मिळतो. समभुज त्रिकोण विशेष, म्हणजे समभुज त्रिकोणाचे जर काही गुणधर्म पाहिजे असतील तर तुम्ही हा व्हिडिओ सर्च करू शकतात. त्यानंतर वर्गमूळ विशेष, म्हणजे वर्गमूळ नेमकं कसे काढायचे सेकंदामध्ये, त्यासाठी हा व्हिडिओ पाहू शकतात. वर्गमुळात 2 आणि वर्गमुळात 3 ने भागणे, बऱ्याच विद्यार्थ्यांना वर्गमुळात 2 ने कसं भागायचं माहिती नाही. म्हणजे अशा वेगवेगळ्या कन्सेप्टचे सुद्धा व्हिडिओ या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. तर या ठिकाणी आत्ताच आपण जे पाहिलं जोडमूळ संख्या, तर जोडमूळ संख्येचा कन्सेप्ट काय आहे, तर हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात. म्हणजे पुस्तक तर आहेच, परंतु त्यासोबत व्हिडिओ स्वरूपामध्ये सुद्धा या ठिकाणी QR कोड दिलेले आहेत. पुस्तकाची किंमत आहे 250 रुपये आणि एकूण पेजेस आहेत पुस्तकाला 384. तर 250 रुपयामध्ये हे पुस्तक तुम्हाला घरपोच मिळू शकतं. आणि यासाठी तुम्हाला फक्त व्हॉट्सअप नंबरवर संपर्क साधायचा आहे. व्हॉट्सअप नंबर आहे 8856 046 142. तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा. जीनियस मॅथ, तुम्हाला हे पुस्तक घरपोच मिळू शकतं. यावेळेसची TET जरी तुम्ही दिली नसेल तर भविष्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा देणार आहेत. आणि यामध्ये MPSCने आतापर्यंत जेवढे पेपर घेतलेले आहेत, म्हणजे MPSC पूर्व परीक्षा, MPSC मुख्य परीक्षा, लिपिक, टंकलेखक, तर हे सर्व पेपर स्पष्टीकरण चॅप्टर वाईज व्हिडिओ दिलेले आहेत. तर आजच तुम्ही हे पुस्तक मागणी करू शकतात. महाराष्ट्रातील कोणत्याही खेडेगावामध्ये हे पुस्तक आम्ही पोस्टाने तुम्हाला पाठवून देऊ. तर पाहूयात पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, सिद्धीचा दुसरा वाढदिवस 15 सप्टेंबर 1999 ला बुधवारी साजरा झाला,
तर तिचा जन्मदिवसाचा वार काढा. तर पहा, दुसरा वाढदिवस सांगितला या ठिकाणी. दुसरा वाढदिवस आणि तो कधी आहे? 15 सप्टेंबर 99. म्हणजे पहिला वाढदिवस कधी असेल मग? पहिला वाढदिवस 15 सप्टेंबर 99च्या आधी म्हणजेच 98ला असेल. आणि जन्म कधी झाला असेल? 15 सप्टेंबर 97ला. तर या ठिकाणी पहा, 15 सप्टेंबर 1999ला दुसरा वाढदिवस बुधवारी झाला. म्हणजे पहिला वाढदिवस त्याच्या आधी म्हणजेच मंगळवार आणि जन्म त्याच्या आधी म्हणजेच सोमवार. म्हणजे तिचा जन्म सोमवारी 15 सप्टेंबर 1997ला झाला आहे. यानंतर पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, एक वस्तू 425 रुपयास विकल्याने जेवढा तोटा होतो त्याच्या दुप्पट नफा ती वस्तू 600 रुपयास विकल्यानंतर होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? तर यासाठी अतिशय सोपी पद्धत. जेवढा तोटा होतो, समजा आपण या ठिकाणी तोटा जर विचार केला तर तोटा आहे x रुपये, त्याच्या दुप्पट नफा होतो म्हणजे नफा आपण मानूयात 2x. तर काय करायचे? ह्या दोन्हीची बेरीज करा फक्त. x आणि 2x म्हणजे 3x. तेवढा फरक या दोन संख्येमध्ये असतो म्हणजे 650 आणि 425 यामधला जर फरक आपण काढला, 10 मधून 5 गेले 5, 4 मधून 2 गेले, या ठिकाणी 2 राहील आणि 5 मधून 6 मधून 4 गेले 2, 225. म्हणजेच हा जो फरक आहे 3x बरोबर 225 आणि म्हणून x बरोबर 225 छेदामध्ये 3, x ची किंमत येते 75 रुपये. म्हणजे तोटा किती झालेला आहे? x बरोबर 75 रुपये आणि नफा किती झाला? 2x म्हणजे 150 रुपये. आता 75 रुपये तोटा केव्हा झाला? तर 425 रुपयाला विकल्यानंतर तोटा झाला. प्लस 75 रुपये करा, किंमत होईल 500 रुपये. म्हणजे वस्तूची खरेदी किंमत असेल 500 रुपये. पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील प्रश्न. 3, 0, 7, 5 यातील प्रत्येक अंक एकदाच वापरून 4 अंकी किती संख्या तयार होतील? तर पहा, 4 अंकी संख्या तयार करण्याची ट्रिक आहे 4 फॅक्टोरियल. आणि 4 फॅक्टोरियल म्हणजे 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1. हे केव्हा? जर 0 नसेल तर. म्हणजे ही जर संख्या 3, 8, 7 आणि 5 असती तर या संख्या तयार झाल्या असत्या 24. परंतु या संख्येमध्ये एक 0 आहे. 3, 0, 7, 5. एक 0 असल्यास ट्रिक लक्षात ठेवा, हा जो पहिला अंक आहे तो 1 ने कमी करायचा. म्हणजे 4च्या ऐवजी 3 लिहा, बाकी जसं आहे तसंच. आणि हा गुणाकार येतो मग 18 आणि 4 अंकी 18 संख्या तयार होतात. तर या ट्रिक आणि बारीक सारीक गोष्टी जर तुम्हाला माहिती असतील तर तुम्ही अगदी गणिताला पैकीच्या पैकी सुद्धा मार्क घेऊ शकतात. यानंतर पुढचा प्रश्न आहे, एका व्यक्तीने 50 किलोमीटर ताशी वेगाने काही अंतर काही वेळात 200 किमी अंतर प्रवास करतो. नंतर तो आपल्या मोटरसायकलचा वेग पूर्वीपेक्षा 2/5 पटीने वाढवतो. तर तो तेवढ्याच वेळेमध्ये पूर्वीपेक्षा किती जास्त प्रवास करेल? किती जास्त प्रवास करेल? तर पहा, पहिल्यांदा अंतर किती आहे? अंतर आहे 200 किलोमीटर. वेग किती आहे? वेग आहे 50 किलोमीटर. मग वेळ किती लागेल प्रवासासाठी? वेळ बरोबर अंतर भागिले वेग. तर हे तुम्हाला समजावं म्हणून एवढं डीपमध्ये या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न आहे, जेणेकरून तुम्हाला सर्व कन्सेप्ट लक्षात येणं गरजेचं आहे. म्हणजे या ठिकाणी एकूण वेळ लागेल 4 तास. आता काय करायचं आहे? वेग वाढवायचा आहे आणि पूर्वीच्या पेक्षा 2/5 पटने वाढवायचं आहे. मग पूर्वीचा आहे 50, याचं 2/5 पट काढूयात आपण. 5 1 5, 5 1 5 आणि 0.
5 10 दोन्ही 20 किलोमीटरने वेग वाढवायचा आहे. आता 20 किलोमीटर वेगाने जर वेग वाढवला आणि आपल्याला 4 तास प्रवास करायचा असेल तर 4 गुणिले 20 म्हणजेच 80 किलोमीटर प्रवास जास्त होईल. 80 किलोमीटर जास्त प्रवास. आणि जर एकूण प्रवास विचारला आपणास, एकूण प्रवास, तर 4 तास गुणिले नवीन वेग किती असेल, हा वाढवलेला 20 आधीचा 50 नवीन असेल 70 आणि 4 गुणिले 70 म्हणजे 280 किलोमीटर प्रवास होईल. म्हणजे पूर्ण प्रवास विचारला तर 280, आधीच्या पेक्षा जास्त विचारला तर 80 किलोमीटर जास्त. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न, शेजारील आकृतीचे निरीक्षण करून क्षेत्रफळ काढा. तर निरीक्षण करण्यासाठी लक्षात घ्या, भूमितीमध्ये पायथागोरसचे सूत्र किंवा प्रमेय माहिती असू द्या, ज्यांना भूमितीमध्ये पैकीच्या पैकी मार्क घ्यायचे त्यांना पायथागोरस प्रमेय आणि पायथागोरसचे त्रिकूट, पायथागोरस त्रिकूट या 2 गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे, तरच तुम्ही सेकंदामध्ये हे प्रश्न सोडवू शकतात. तर या ठिकाणी दिलेल्या माहितीनुसार AD आणि BC समांतर आहे. AD आणि BC एकरूप आहे. हे 2 काटकोन दिलेत, हे 2 काटकोन दिलेत, म्हणजे या ठिकाणी हे राहिलेले कोण सुद्धा काटकोन असणार आहेत. सर्वात महत्त्वाचं, आता ही बाजू 13 आहे, ही 12 आहे, म्हणजे ही बाजू 5 असेल. कारण काय, तर पायथागोरसचं त्रिकूट 5, 12 आणि 13. आता या ठिकाणी हे 12 आहे तर हे पण 12 असेल. पुन्हा ही बाजू असेल 5, 5, 12, 13 याप्रमाणे. आता ही समोरची बाजू AB 15 असेल तर EF किती असेल, 15च असेल. तर आता या ठिकाणी क्षेत्रफळ काढत असताना सुरुवातीला या त्रिकोणाचं काढूयात. ADE त्रिकोणाचं क्षेत्रफळ म्हणजे 1/2 गुणिले पाया गुणिले उंची, म्हणजे पाया 5 गुणिले उंची 12, बेसक्की 12, 5 गुणिले 6 म्हणजे 30 चौसेमी. ते या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आहे. आता या त्रिकोणाचं क्षेत्रफळ पण तेवढंच होणार, कारण 1/2 गुणिले पाया 5 आहे, उंची 12 आहे, म्हणजे हे पण किती येईल मग, 30 चौरस सेमी. आता या ठिकाणी हा मधला जो आयत आहे याचं जर क्षेत्रफळ काढायचं असेल तर लांबी गुणिले रुंदी म्हणजे L गुणिले B. L आहे 15, B आहे 12, यांचा जर गुणाकार केला तर हा येतो 180 चौसेमी. आणि आता टोटल जर करायचं असेल आपल्याला एकूण क्षेत्रफळ, तर हे 30, 180 आणि हे 30 अधिक 180 अधिक 30 टोटल होईल 240 चौसेमी. म्हणजेच पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील प्रश्न, एक व्यक्ती स्वतःच्या पगाराच्या 10% जेवणावर, उर्वरित पगाराच्या 15% कपड्यावर खर्च करतो, तरी सुद्धा त्याच्याकडे 22,950 रुपये शिल्लक राहतात, तर त्याने कपड्यावर किती रक्कम खर्च केली. तर या ठिकाणी कपड्यावर किती टक्के रक्कम खर्च केली असा प्रश्न आहे. तर स्वतःच्या पगारीवर तो 10% खर्च करतोय. तर या ठिकाणी आपल्याला एकूण पगार जर काढायचा असेल तर 10% जेवणावर, 15% कपड्यावर, म्हणजे उरलेल्या पगारीच्या. तर एकूण काढण्यासाठी डायरेक्ट तुम्ही असं लिहू शकतात, एकूण पगार, तर हे शिल्लक पगार किती आहे 22,950 गुणिले 10% जेवणावर, म्हणजे या ठिकाणी 100/90 लिहा, गुणिले पुन्हा 15% कपड्यावर म्हणजे 10/100/85 लिहा. आणि हे जर कॅल्क्युलेशन तुम्ही पूर्ण केलं तर याचं उत्तर येतं 30,000 रुपये.
म्हणजे एकूण त्याला पगार आहे 30,000 रुपये. आता तो कपड्यावर किती खर्च करतो असा प्रश्न आहे. कपड्यावर किती करतो, तर जेवणावर किती करतो, जेवण 10%, म्हणजे 30,000तून 10% जर विचार केला तर तोंडी पण तुम्ही लिहू शकता. म्हणजेच 3,000 रुपये तो कपड्यावर खर्च करतो, जेवणावर खर्च करतो. शिल्लक राहते 27,000 रुपये. आता 27,000च्या 15% तो इतर गोष्टीवर खर्च करतो, म्हणजे कपड्यावर खर्च करतो. तर 27,000चे 15% म्हणजे 15/100 गुणिले 27,000. 2 शून्य आणि 2 शून्य कट होतील आणि हा गुणाकार केला तर तो येईल 4,050. म्हणजे कपड्यावर तो 4,050 रुपये, पर्याय क्रमांक 2 इतके रुपये खर्च करतो. यानंतर पुढील प्रश्न. 10 वर्षापूर्वी मुलगा व वडील यांच्या वयाचे गुणोत्तर 1:7 होते, परंतु 10 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1:2 होईल, तर वडिलांचे आजचे वय काढा. तर सरळ आणि सोप्या भाषेमध्ये जर आपण लिहिलं, 10 वर्षापूर्वी मुलगा बरोबर x आणि वडील बरोबर 7x. आता हे x आणि 7x का लिहिलं, तर त्यांचं गुणोत्तरच आहे 1:7 म्हणून 10 वर्षापूर्वी. आता 10 वर्षानंतर काय होईल, 10 वर्षानंतर 10 वर्षानंतर लिहिण्यापूर्वी तुम्ही आजचं पण लिहू शकता. आजचे वय मुलगा 10 वर्षापूर्वी x होतं, म्हणजे आज तो x अधिक 10 वर्षाचा असेल, आणि वडील 7x अधिक 10 वर्षाचे असतील. आता 10 वर्षानंतर काय होईल, मुलगा x अधिक हे 10 प्लस 10 म्हणजे हे 20, आणि वडील 7x अधिक 20. आणि 10 वर्षानंतरचं गुणोत्तर आहे त्यांचं 1:2, म्हणजे आपण असं मांडणी करू शकतो. पहा, x अधिक 20 छेदामध्ये 7x अधिक 20 बरोबर 1:2. या ठिकाणी तिरकस गुणाकार करूया. 2 न गुणूया याला, 2x अधिक 40 बरोबर 7x अधिक 20. आता हे 20 इकडे वजा करा आणि 2x तिकडे घ्या, म्हणजेच आपण असं लिहू शकतो 40 वजा 20 बरोबर 7x वजा 2x. 40 मधून 20 गेले, 20 बरोबर 7x मधून 2x गेले 5x, आणि म्हणून x बरोबर 20/5 म्हणजे x ची किंमत येईल 4 वर्ष. तर आजचे वडिलांचं वय विचारलंय. आजचे वडिलांचे वय 7x अधिक 10, म्हणजे या ठिकाणी 7x म्हणजे 4 ची किंमत 4 आलेला आहे, 4 अधिक 10, तर 7 चोक 28 अधिक 10, म्हणजेच वडिलांचं वय किती असेल, 38 वर्ष, पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील प्रश्न आहे 4/5 वजा कंसात 0.5 भागिले वजा 2 कंसामध्ये 1/2. तर हे सोडवत असताना पहा, 4/5 म्हणजे डायरेक्ट तुम्ही असं लिहू शकतात 0.8. आता हे वजा आणि वजा म्हणजे हे अधिक 0.5 होईल, भागिले 2 दोन्ही 4 आणि 1 म्हणजे हे येईल वजा 5/2 अधिक हे 0.8 जशाला तसं गुणिले 8 दोन्ही 16 आणि 5 म्हणजे 21/8. तर आता हे कॅल्क्युलेशन करत असताना हे 0.8 अधिक 0.5, आता भागाकाराचं गुणाकार करत असताना आपण या ठिकाणी व्यस्त लिहितो, म्हणजे वजा 2/5 अधिक हे 8 0.8 गुणिले 21 आणि छेदामध्ये 8. आता आपण हे कॅल्क्युलेशन करूयात. 5 ने जर गुणलं या ठिकाणी 5 1 5 0.1 म्हणजे हे 0.8
आणि हे 0.1 आणि -2 म्हणजे या ठिकाणी -0.2 अधिक 8 × 8 0.1. आता 0.1 गुणिले 2.21 म्हणजेच 2.1 बरोबर 2.8 0.8 मधून 0.2 गेले म्हणजे हे 0.6 अधिक 2.1 बरोबर 2.7. आता 2.7 पर्यायामध्ये जी किंमत आहे पर्याय क्रमांक 2 ची आहे म्हणजे 27/10 म्हणजेच 2.7 आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील प्रश्न आहे मुकेशने पहिल्या दिवशी 9.4 तास व दुसऱ्या दिवशी 5 तास 30 मिनिट शेतात काम केले तर दोन्ही दिवसात शेतातील केलेल्या कामाच्या कालावधीतील फरक खालीलपैकी किती असेल. तर पहा बऱ्याच विद्यार्थ्यांना आणखी घड्याळाचं कन्वर्ट करायला थोडी अडचण येते. 2.4 तास म्हणजे किती तर हे पहा 9.4 तासचा अर्थ काय होतो हे आधी समजून घेऊयात आपण. तर हे 9 तासचा तर आपण 9 तास लिहू शकतो आपण. आता 0.4 तास याला जर मिनिटामध्ये केलं तर याला 60 ने गुणावं लागेल आणि 6 चोक 24 म्हणजे या ठिकाणी येईल 24.0 मिनिटे आणि हे 9 तासाला सुद्धा जर 60 ने गुणलं तर 9 सक्क 54 म्हणजे 540 मिनिटे टोटल जर केले हे 540 आणि हे 24 तर टोटल होतील 564 मिनिट. आता 5 तासाचा जर विचार केला तर 5 गुणिले 60 करा हे झाले 300 मिनिटे आणि 30 मिनिट प्लस 30 मिनिट म्हणजे टोटल 330 मिनिट. फरक जर काढला आपण 560 मधून 330 मिनिट 0 6 मधून 3 गेले 3 5 मधून 3 गेले 2 म्हणजे 200 सॉरी हे 4 आहे तर हे 4 म्हणजे 234 मिनिटे हे एक उत्तर बरोबर आहे. 264 मिनिट म्हणजे 34 मिनिटे म्हणजे ड तर बरोबर आहे निश्चित आहे. आता ड बरोबर आहे मग इतर कोणतेच आपल्याला म्हणजे कॅल्क्युलेशन होतं का हे आपण पाहूयात. तर या ठिकाणी आता 234 याला जर आपण आता तास आणि मिनिटामध्ये केलं तर 234 ला आपण असं लिहू शकतो 180 अधिक 54 तर 180 म्हणजे 3 तास आणि याला मिनिट असं तास करण्यासाठी याला 60 ने भागा. तर या ठिकाणी जर 60 ने भागलं 6 1 6 आणि हे 0 6 9 54 आणि 10 ने भागल्यानंतर हे येईल 0.9 तास म्हणजे दुसरा जो फरक येणार आहे तो म्हणजे 3.9 तास. तर हे दोन पर्याय बरोबर आहेत 234 मिनिट आणि 3 तास 3.9 तास म्हणजे या ठिकाणी ब आणि ड हे दोन पर्याय बरोबर आहेत. फक्त ब आणि ड ब किंवा ड म्हणजे पर्याय क्रमांक 4 उत्तर या प्रश्नाचं बरोबर आहे. तर हा प्रश्न कंपल्सरी लक्षात ठेवा खूप महत्त्वाचा आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे काही मुलांना समान गोळ्या वाटायच्या आहेत प्रत्येकाला 14 किंवा 18 किंवा 24 वाटल्या तर प्रत्येक वेळी 4 गोळ्या कमी पडतात. यावरून गोळ्यांची एकूण संख्या खालीलपैकी पर्यायात असू शकते. तर पहा या ठिकाणी जर आपण 14 18 आणि 24 यांचा जर लसावी शोधला तर तो लसावी येतो 504. आता आपणास काय करायचं आहे 504 ची दुप्पट करायचं आणि 4 कमी करायचं म्हणजे उत्तरामध्ये कुठे मिळतं का आपल्याला पहा 504 याची दुप्पट 1008 याच्यातून 4 वजा करा 500 पर्यायामध्ये आहे का नाही. यामधून 4 वजा करा 1004 पर्यायामध्ये आहे का नाही. याची तिप्पट करा 1512 वजा 4 करा म्हणजे 1508 पर्यायामध्ये आहे नाही. पुन्हा याची
504 ची चौपट करा, ती होईल 2016. यामधून 4 वजा करा, 2012 आणि हे पर्यायामध्ये आहे. म्हणजे लसावी काढायचा आणि लसावीचा पाडा लिहायचा आणि पाडा लिहित असताना 4 कमी लिहायचं आणि पर्यायामध्ये आहे का एवढं चेक करायचं. यानंतर पुढील प्रश्न आहे, एका घड्याळातील मिनिट काटा व तास काटा यांच्यातील सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत होणाऱ्या काटकोनांची संख्या दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत होणाऱ्या काटकोनाच्या संख्येपेक्षा कितीने जास्त असेल. तर पहा 9 ते 12 जर तुम्ही घड्याळ पाहिलं काटकोन करून तर एकूण 6 काटकोन होतात. त्यानंतर 1 ते 3 चा जर विचार केला आपण तर 1 ते 3 मध्ये तीन वाजेपर्यंत हा शब्द जर काळजीपूर्वक पाहिला आणि 3 ची स्थिती जर वजा केली तर फक्त 3च काटकोन होतात. यामध्ये कंडिशन लक्षात ठेवा, 3 वाजताचा आपण गृहीत धरला नाही, 3 वाजताचा घेतला नाही, म्हणजे फरक असणार आहे 6 वजा 3 बरोबर 3. पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न, कारागीर बांबूच्या 3 शिड्या बनवत आहेत. 50 सेमी अंतरावर एक याप्रमाणे प्रत्येकी शिडीला 15 पायऱ्या लावल्या तर त्या शिड्या बनवण्यासाठी पायऱ्याशिवाय लागणाऱ्या एकूण बांबूची लांबी किती असेल, पायऱ्या सोडून. आता या ठिकाणी 15 पायऱ्या लावायचेत. तर एक उदाहरण आपण कालच पाहिलेलं आहे, आपण 2 पायऱ्या लावून पाहूयात. समजा 1 आणि 2 पायऱ्या लावल्यात, परंतु हा स्पेस किती वापरलाय, 1दा 2दा आणि 3दा. तसं जेव्हा आपण 15 पायऱ्या वापरणार आहोत तेव्हा हा पेस 16 इतका होणार आहे. म्हणजे 16 हे असे भाग आपल्याला मिळणार आहेत आणि प्रत्येकात 50 सेमीचं अंतर आहे. म्हणजे हे जर आपण 16 गुणिले 50 जर केलं तर हे 800 सेमी होईल आणि 800 सेमी म्हणजेच 8 मीटर. तर हे एका बाजूला 8 मीटर 15 पायऱ्यासाठी चालू आहे, लक्षात घ्या. 15 पायऱ्यासाठी एका बाजूला 8 मीटर, दुसऱ्या बाजूला 8 मीटर, म्हणजे एका पायरीला 16 मीटर लागेल लाकूड. आणि अशा 3 पायऱ्या आहेत म्हणून 16 गुणिले 3 बरोबर 48 मीटर बांबू लागेल. पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न, यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न पहा, निरीक्षण केला तर थोडा. हा 0.46 आहे अधिक 0.64 कंसाचा वर्ग अधिक 0.18 कंसाचा वर्ग छेदामध्ये 0.64 कंसाचा वर्ग अधिक 0.46 कंसाचा वर्ग. यालाच थोडं बदल आपण असं लिहू शकतो. पहा, हे 0.64 सुरुवातीला घ्या, 0.64 अधिक 0.46 कंसाचा वर्ग अधिक, आता हे 0.18 याच्याऐवजी आपण असं लिहूयात 0.64 वजा 0.46 कंसाचा वर्ग आणि छेदामध्ये जे आहे तेच म्हणजे 0.64 कंसाचा वर्ग अधिक 0.46 कंसाचा वर्ग. आता हेच जर आपण ए आणि बी च्या स्वरूपामध्ये लिहिलं तर असं लिहिता येईल. पहा, हे ए आणि हे जर बी मानलं आपण तर ए अधिक बी कंसाचा वर्ग अधिक ए वजा बी कंसाचा वर्ग आणि छेदामध्ये ए वर्ग अधिक बी वर्ग. तर आता हा जर वरचा विस्तार केला ए अधिक बी कंसाचा वर्ग तर आपण असं लिहू शकतो ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग प्लस याचा विस्तार ए वर्ग वजा 2ab अधिक बी वर्ग
आणि छेदामध्ये येईल ए वर्ग अधिक बी वर्ग. तर आता हे प्लस 2ab आणि मायनस 2ab कॅन्सल होईल आणि वर ए वर्ग आणि ए वर्ग म्हणजे आपण असं लिहू शकतो 2a वर्ग अधिक बी वर्ग आणि बी वर्ग म्हणजे 2b वर्ग आणि छेदामध्ये ए वर्ग अधिक बी वर्ग. आता अंशामध्ये 2 कॉमन घेऊयात आपण आणि कंसात राहील मग ए वर्ग अधिक बी वर्ग आणि छेदामध्ये ए वर्ग अधिक बी वर्ग. हे दोन्ही कंस कट होतील आणि शिल्लक राहील फक्त 2 आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. आता हे आपण ए आणि बी का घेतलं तर या ठिकाणी सोयीचं व्हावं. या ठिकाणी आपण ह्या जरी संख्या ठेवल्या तरी उत्तर असंच येत असतं. त्यामुळं तुम्हाला हे सामान्यीकरण करता आलं पाहिजे. कोणतं सूत्र या ठिकाणी वापरता येतं याचा आपल्याला ठोकताळा जमणं गरजेचं आहे. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे वृत्तालेख. आलेखावरचे 2 प्रश्न पेपर 1 मध्ये हमखास येतात. त्यामध्ये वृत्तालेख सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. तर खालील वृत्तालेखात एका कुटुंबाचा वार्षिक खर्च दाखवला आहे. त्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न आहे 1,08,000 रुपये. कुटुंबाचा वार्षिक खर्च 1,08,000 रुपये. खर्च कुठे आहे पहा या ठिकाणी. तर हा सगळा खर्च रुपये असल्यास खालील दिलेल्या प्रश्नाची उत्तर पर्यायातून निवडा. पहिला प्रश्न आहे कुटुंबाचा अन्नावरील वार्षिक खर्च किती रुपये आहे. कुटुंबाचा अन्नावरील वार्षिक खर्च तर पहा एकूण खर्च आहे 1,08,000 आणि अन्नावर किती आहे 108 अंश म्हणजे आपण असं लिहायचं आहे 108 अंश छेदामध्ये 360 अंश. तर हे भागाकार आणि कॅल्क्युलेशन जर तुम्ही केलं तर याचं उत्तर येईल 32,400 रुपये. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 उत्तर बरोबर असेल. यानंतर घर भाड्यावर शेकडा किती खर्च केला जातो. घर भाड्यावर शेकडा खर्च किती. आता घर भाडे जर विचार केला तर हे आहे 72 अंश आणि जर तुम्हाला शेकडा काढायचा असेल तर हे 72 अंश कितीपैकी 360 पैकी गुणिले 100 करा कारण शेकडा काढायचे म्हणून 0 आणि 0 कट होतील. 36 एक 36 36 दोन्ही 72 आणि 2 गुणिले 10 म्हणजेच 20%. पर्याय क्रमांक 2 20% शेकडा खर्च घर भाड्यावर होतो. यानंतर पुढील प्रश्न. सोबतच्या आकृतीत AB बरोबर 2.1 म्हणजे हे AB 2.1 आहे. EF 2.8 EF 2.8 आहे. तर संपूर्ण आकृतीची परिमिती काढा. आता हे 2.8 आहे हे पण 2.8 कारण हे समान चिन्ह दाखवलेलं आहे. हे पण 2.8 असेल हे पण 2.8 2.8 2.8. तर आता हे काढणं गरजेचं आहे. तर हे 2.8 आणि हे 2.1 असेल. तर या ठिकाणी 2.1 2.4 तर हे असेल 3.5 कारण पायथागोरसचं त्रिकूट आहे. तर आता परिमिती काढत असताना आउटरची सगळ्याची बेरीज करावी लागेल म्हणजे हे 2.1 हे 2.1 सॉरी हे 2.8 असेल हे पण 2.8. आता हे 2.8 आणि 2.8 म्हणजे 5.6 2.8 हे 2.8 हे 2.8. तर 2.8 किती वेळेस झालेला आहे पहा 1 2 3 4 5 आणि या ठिकाणी हे 2 वेळेस झालेलं आहे म्हणजे 7 वेळेस म्हणजे आपण असं लिहू शकतो 7 गुणिले 2.8 अधिक हे 2.1 एकदाच आहे अधिक 3.5. तर हा जर गुणाकार केला 7 8 56 ला 6 चली 5 7 2 14 5 19.6 अधिक यांची बेरीज करा 5.6 आणि हे दोन्हीची बेरीज केली तर येईल 25.2 सेमी म्हणजेच पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न आहे 5 स्टार 2 स्टार या संख्येतील स्टारच्या जागी
समान अंक असून त्यांच्यातील स्थानिक किमतीतील फरक आहे 198, म्हणजे 5 स्टार 2 स्टार या ठिकाणी समान अंक आहे आणि त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक किती आहे 198. तर या ठिकाणचा अंक शोधायचा. तर इथला अंक शोधत असताना एकच लक्षात ठेवा, हा जो अंक दिलेला असतो याच्या पुढचा अंक म्हणजे उत्तर असतं, म्हणजे 1च्या पुढे 2, तर स्टारची किंमत असते 2. पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील प्रश्न, एका समलंब चौकोनाच्या समांतर बाजूंची सरासरी 18 असून त्याच्यातील लंबांतर 5 सेमी आहे, तर चौकोनाचे क्षेत्रफळ किती असेल? तर समलंब चौकोनाच्या सरासरी बाजूंचं या ठिकाणी सरासरी दिलेली आहे बाजूंची. तर समांतर बाजूंची सरासरी म्हणजे आपल्याला सूत्र माहिती आहे क्षेत्रफळाचं. समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ काय सूत्र आहे? 1/2 गुणिले समांतर बाजूंची बेरीज गुणिले उंची. तर पहा 1/2 गुणिले, आता समांतर बाजूंची बेरीज सरासरी किती आहे 18, म्हणजे बेरीज किती असेल त्याच्या दुप्पट, म्हणजे 18 दोन्ही 36, बेरीज 36, उंची आहे 5, बे 1 बे हे 18 आलं आणि 18 गुणिले 5 म्हणजेच 90 चौसेमी. समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ असेल 90 चौसेमी. पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील प्रश्न आहे 6 सेमी व्यासाच्या तांब्याच्या गोलाला वितळवून त्यापासून 1 मिमी त्रिज्येची तार तयार केल्यास तारेची लांबी किती असेल? तर पहा दिलेल्या माहितीनुसार 6 सेमी व्यासाच्या तांब्याच्या गोलाला, तर गोलाचे एकूण घनफळ जर आपण पाहिलं, गोलाचे घनफळ, तर सूत्र माहिती आहे आपल्याला 4/3 पाय आर घन. या ठिकाणी 6 सेमी व्यास आहे म्हणजे त्रिज्या असणार आहे 3, म्हणजे 4/3 गुणिले पाय गुणिले त्रिज्या 3 गुणिले 3 गुणिले 3, 3चा घन आहे म्हणून 1 3 कॅन्सल होईल आणि 4 गुणिले 3 गुणिले 3 म्हणजे 36 पाय. आता एवढंच घनफळ कोणाचं असेल? तारेचं घनफळ असेल. आणि तारेचे घनफळाचं सूत्र काय आहे मग? तारेचे घनफळ बरोबर पाय आर वर्ग एच. तर तारेचं घनफळ म्हणजे 36 पाय बरोबर पाय, 1 मिमी त्रिज्या दिली आहे म्हणजे 1चा वर्ग गुणिले एच. तर हे पाय पाय कॅन्सल होईल आणि 36 बरोबर एच इतकं राहील, म्हणजे लांबी असेल 36 मीटर. तारेची लांबी किती असेल? 36 मीटर. पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न, आहे समद्विभुज त्रिकोण PQR मध्ये कोण P बरोबर 50, म्हणजे हा कोणाचं माप दिले 50. ही आकृती पुन्हा एकदा आपण या ठिकाणी ड्रॉ करूयात. तर हा समद्विभुज आहे, हा कोण आहे 50 अंशाचा. आता हा 50 आहे म्हणजे ह्या राहिलेले दोन बाजूच्या समोरचे कोण समान, त्यांची बेरीज 130, म्हणजे हा असेल 65 अंशाचा आणि हा पण असेल 65 अंशाचा. त्यानंतर या ठिकाणी S आणि T असं जोडलेलं आहे. तर बिंदू Q आणि R मधून जाणारे वर्तुळ PQ ला S आणि PR ला T मध्ये बिंदू छेदतात. P आणि S जोडले आहेत, तर कोण PST काढा. PST म्हणजे या ठिकाणी हा S आहे आणि हा T आहे, तर हा कोण काढायचा आहे. तर लक्षात घ्या, हे जर दोन्ही समद्विभुज असेल तर हा पण कोण याला समांतर असेल, म्हणजे हा कोण म्हणजे एकरूप असेल, म्हणजे या कोणाचं माप पण असेल 65 अंश. पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील प्रश्न, पुढील आणि आजच्या गेस पेपर मधील हा शेवटचा प्रश्न आहे.
आणि आज जो आपण गेस्ट पेपर दिलाय यापूर्वीचेही दिलेले आहेत. इतके गेस्ट पेपर देण्याचं कारण एक आहे की तुमची जास्तीत जास्त प्रॅक्टिस व्हावी. एक उदाहरण तुम्हाला 4 वेळेस पाहता यावं आणि तुमच्या कन्सेप्ट सुद्धा सर्व क्लिअर व्हाव्यात. तर पहा 104 ही एक विषम संख्या आहे. तर x ची किंमत खालीलपैकी कोणती असावी. आता ही संख्या विषम आहे म्हणतात, लक्षात घ्या. 1/4 ही विषम आहे. आता x ठिकाणी 64 घेऊयात, काय होईल 64/4 उत्तर येईल 16. हे सम आलेलं आहे म्हणजे 64 चुकलं. 52 घ्या 52/4 तर उत्तर येतं 13. हे विषम आलेलं आहे म्हणजे हे बरोबर आहे. म्हणजेच x ची किंमत 52 घेतली तर येणारी संख्या ही विषम आपल्याला 100% मिळते. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण जीनियस मॅथ म्हणजेच गणित आणि बुद्धिमत्तेसाठी आपणास एक बेस्ट पर्याय आहे. सहज सोप्या भाषेमध्ये आणि आपल्याला समजेल अशी स्पष्टीकरणं तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतील. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.